रामकृष्ण हरी सद्गुरु माऊली सेवा ट्रस्ट द्वारा आयोजित श्री सद्गुरु श्री वामन बाबा महाराज, सद्गुरु श्री सावळाराम बाबा महाराज, सद्गुरु श्री आप्पा माऊली, सद्गुरु श्री वासुदेव महाराज म्हात्रे यांच्या दिव्य परंपरेचा गुरुस्मरण सोहळा दिनांक 19 जानेवारी रोजी श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर, नांदिवलीपाडा, सागाव, डोंबिवली पूर्व येथे आयोजित करण्यात आला। आयोजक सद्गुरु माऊली सेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. श्री जयेश महाराज भाग्यवंत यांनी केले। श्रद्धेय ह.भ.प. श्री चेतन महाराज म्हात्रे, सद्गुरु श्री सावळाराम बाबा महाराजांचे नातू ह.भ.प. श्री विष्णुदादा मंगरुळकर, गुरुवर्य ह.भ.प. आप्पा माऊली यांचे सुपुत्र ह.भ.प. श्री जनार्दन महाराज शहाडकर वे गुरुवर्य ह.भ.प. शंकर महाराज शहाडकर यांचे सुपुत्र सद्गुरुरायांच्या प्रतिमेचे पूजन यांच्या हस्ते करण्यात आले। रामकृष्ण हरी महामंत्रांचा सामुदायिक जप करण्यात आला। हजारो वारकऱ्यांचा भव्य दिव्य हरिपाठ सोहळा करण्यात आला। यावेळी ठाणे व रायगड मधील सर्व महिला व तरुण हरिपाठ मंडळ उपस्थित होते। श्री वरदविनायक धाम लोणी समन्वयाचार्य ह.भ.प. श्री उद्धव महाराज मंडलिक यांचे कीर्तन सोहळा पार पडला। तेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा यावेळेस करण्यात आला। मुर्दुमसात रायगड भूषण श्री मधुकर बुवा धोंगडे, ॲडव्होकेट श्री सूरज गोंधळी, कीर्तन सात व व्यवस्थापक सद्गुरुरायांचा शिष्य परिवार व पंचक्रोशीत तरुण वर्ग, संयोजक व्यवस्थापक सद्गुरुरायांचे शिष्य परिवार, पंचक्रोशीतील तरुण वर्ग, सद्गुरु माऊली सेवा ट्रस्ट। यावेळी अनेक मान्यवरांनी या सद्गुरु माऊली सेवा ट्रस्ट या दिव्य गुरुस्मरण सोहळ्याला भेट दिली। अनेक मान्यवरांनी गुरुस्मरण सोहळ्याला टाळ विना दान केले। आलेल्या मान्यवरांचा मान सन्मान करण्यात आला। तसेच यावेळी ह.भ.प. श्री उद्धव महाराज मंडलिक यांच्या कीर्तनाने पूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते। यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। आपल्या डोंबिवली शहरात ठाणे, मुंबई आणि रायगड या तिन्ही जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातील मंडळींनी सर्वांचं श्रद्धास्थान आणि वारकरी संप्रदायातील एक श्रद्धास्थान असलेले वामन बाबा, संत श्रेष्ठ सावळाराम बाबा, आप्पा माऊली, वासुदेव महाराज यांच्या पुण्यस्मरणाचा सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता। आमचे गुरुबंधू आदरणीय जयेशजी महाराज भाग्यवंत यांच्या विशेष संकल्पनेतून या भागातील आमचे सर्व गुरुबंधू, कीर्तनकार, प्रवचनकार, टाळकरी, वारकरी, गुणीजन आणि इतर सर्व क्षेत्रातील मान्यवरांचं सहकार्य त्यांना यामध्ये विशेषत्वानं लाभतं। अशा या सोहळ्यांमधून समाजाचं एकत्रीकरण होत असतं, समाजाचं अभिसरण होत असतं आणि सर्व स्तरातील लहान मोठ्यांना एकत्र येण्याची संधी मिळते। मला असं वाटतं आज महाराष्ट्रासमोर जे आव्हान आहे, समाजांपासून दूर जातोय, माणसांपासून दुरावत आहे, अनेक अनाचार, हिंसाचार, अत्याचार घडत आहेत। तर ज्ञानोबारांनी त्याचं उत्तर 700 वर्षापूर्वी सांगितलं होतं की जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो आणि भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, सर्व मनुष्याचं आणि जीवांचं परस्परांशी मैत्र निर्माण व्हावं आणि हे धार्मिक सोहळे आपल्याला एकमेकांच्या जवळ आणण्याचं काम करतात। आणि म्हणून आजचा हा उपक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीचा आहे। जयेशजी महाराज भाग्यवंतांनी या भागातील आमच्या वारकरी मंडळींना, डोंबिवली व परिसरातील आमच्या सगळ्या धार्मिक क्षेत्रातील काम करणाऱ्या मंडळींना त्याबद्दल आम्ही सर्व वारकरी धन्यवाद देतोय। रामकृष्ण। द ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज।